उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पारंपरिक मातीच्या माठांना पुन्हा मोठी मागणी निर्माण झाली आहे। अकोट तालुक्यातील दनोरी गावात कुंभार बांधव माठ निर्मितीत व्यस्त असून उन्हाळ्यामुळे त्यांच्या व्यवसायाला हंगामी बळ मिळताना दिसत आहे। उन्हाळा जवळ येताच थंडगार पाण्याची आठवण झाली की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो मातीचा माठ। अकोट तालुक्यातील दनोरी गावात सध्या अशाच माठ निर्मितीची लगबग पाहायला मिळत आहे। मदनकार कुटुंबासह कुंभार बांधव पारंपरिक पद्धतीने विविध प्रकारची मातीची भांडी तयार करण्यात व्यस्त आहेत। ग्रामीण जीवनशैलीची ओळख जपणारी ही भांडी आजही अनेकांच्या दैनंदिन वापराचा भाग आहेत। उन्हाळ्यात माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहत असल्याने गरिबांचा फ्रीज म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे। तापमान वाढू लागले की ग्रामीण भागासह शहरी भागातूनही माठ, घागरे यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते। मात्र बदलत्या काळात फ्रीजचा वापर वाढल्याने मातीच्या भांड्यांची मागणी काही प्रमाणात घटली आहे। त्यातच माती महाग होणे आणि मजुरी खर्च वाढल्याने कुंभार व्यवसाय अडचणीत सापडल्याची खंत व्यक्त केली जात आहे। तरीही परंपरा जपत कष्टाने चाक फिरवत तयार होणाऱ्या माठांमधून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू असून उन्हाळ्यामुळे या व्यवसायाला पुन्हा नवसंजीवनी मिळताना दिसत आहे। हा बऱ्याच दिवसापासून आम्ही व्यवसाय करत आहे। कमी भावापासून आमच्या 2 पिढ्या झाल्या तरी हा व्यवसाय आमचा चालूच आहे। पण आता पहिले परवडत होतं, त्या पहिले आम्हाला सर्व फ्रीमध्ये भेटत होता। आता सर्व महागाईमुळे मटेरियल महाग झालं, त्यामुळे हा व्यवसाय आम्हाला परवडत नाही। माठाची मागणी पहिल्यापेक्षा मजुरी वाढल्यामुळे माठाचे भाव मिळत नाही, त्यामुळे हा व्यवसाय आम्हाला परवडत नाही। शासनाकडून मागणी असल्यावर शासनाची मागणी काही आम्हाला मिळत नाही।